आपण नव्या रूममध्ये आलो. कसा तुम्हाला रूम वाटला, बेडरूम कसा वाटला ते सांगा आपल्याला. तन्मय बघा किती मजा घ्यायला लागलाय. बघा 2 वर्षे बिचाऱ्यांना जागाच नाही चांगली भेटली होती. आता जागा चांगली भेटली तर लई त्याला मजा वाटायला लागली. पहिली 12 वर्षापूर्वी कशी जागा होती तीच जागा त्याला भेटली. म्हणून एवढा तेव्हा लहान होता. आता जरा मोठा झालेला आहे. आता 10 किती किती वर्ष हा म्हणजे 10 वर्षाचा आहे. बघा आता त्याला किती म्हणजे जेव्हा आम्ही ते घर सोडलं होतं ना 12 वर्षापूर्वीचं, त्या टायमाला लहान होता म्हणजे किती 6 वर्षाचा होता. बघा ना, बिचाराची मनची इच्छा पूर्ण झाली आणि आमची पण मनची इच्छा पूर्ण झाली. कुणामुळे झाली? परमेश्वरावर विश्वास करते म्हणून झाली. आपल्या युट्यूब फॅमिलीवर विश्वास करते म्हणून झाली. खरंच उशीर होतोय ना, देव परमेश्वर चांगलंच करतोय. किती रडे हो तुमच्या समोर. मी का रडत होते माहिती आहे का तुम्हाला? मला जागाच नव्हती हो. आता उठून येडच काढायला लागले ना. जागाच नव्हती ना, म्हणून माझा जीव लय रडत होता. मी असे थोडेसे जाग्यामध्ये कधी राहिले नव्हते. जेव्हा माझे लेकरं असे लहान होते ना त्या टायमाला राहत होते. परी त्या टायमाला पण मला चांगलंच वाटत होतं. परी आता सुनबाई आल्या, आपल्या पोरांचं लग्न झालं, सुनबाई आल्या तर ह्या बघा कितीतरी छान जागेमध्ये आम्ही 12 वर्षे राहिलेलो होतो. तर लाईटच कुठे आहे काय माहिती. रात्री आलो हो. आपल्या युट्यूब फॅमिलीला, आपल्या आया बहिणीला, भावांना, नातरुंडा पत्रुंडांना आणि आपल्या भाषांना, सगळे आपल्या युट्यूब फॅमिलीला, आपल्या मुलींना सांगते मी. नाही का हो का, इथं लाईट कुठे आहे तेच कळा नाही मला. रात्री आलो ना आम्ही. मी तर हो का 5 दिवस झाले सफाई करतात पोरं, 4 दिवस झाले, 6 महिना आणतात पोरं. परी मला अजून मी रात्री आले म्हणून मला काही इथलं लाईटीचं हे ते माहितीच नाही. आत्ता उठले बघा, एवढा लय उशीर झालेला आहे. उठून मी इडवच काढायला लागले. म्हणलं इडव काढून आपल्या आया बहिणींना, भावांना, भाषांना, मुलींना आपला टाकावा म्हणून मी बघा इडवच काढायला लागले. चला मी खिडकीच खोलून ठेवते, उजेडच कुठं दिसा नाही. हे बघा आता उजेडा बघा. इडव बघा आपल्या बहिणीचा, भोळ्या साळ्या बहिणीचा इडव बघा. कसा वाटला? चांगला वाटला ना. चला जागा पण खूप सुंदर आहे. आम्हाला आवडली बरं का. सगळ्यांना आवडली जागा, सगळ्यांना आवडली. म्हणजे नाही का छानच आहे ना, आहे का नाही. देव परमेश्वर आपल्याला अशी जागा, आपल्या जागेचं असंच बांधकाम आपण करू. ही जशी जागा आहे ना सगळ्यांना आवडली जागा. ही जशी जागा आहे ना खरंच देवासारखी जागा आहे. देव म्हणजे कसं असं मंदिरसारखं आम्हाला वाटलं. आम्ही इथं पाय टाकला ना ह्या घरामध्ये, मला मंदिराचा अवतार दिसला, रामजीचा अवतार दिसला, भगवानजीचा अवतार दिसला, कृष्णाचा अवतार दिसला, स्वामीचा अवतार दिसला. म्हणजे मी ह्या घरामध्ये पाऊल टाकला ना मला सगळ्यांचे गुण दिसले. सगळ्या देवांचे, जेवढे माझ्या ह्या मनामध्ये देव बसलेले आहेत ना तेवढे देव मला दिसून राहिले. घरात मी पाऊल टाकल्याच बघा. असं नाही की राहिले मी 8 दिवस 4 दिवस, म्हणजे नाही का. घरात पाऊल टाकल्या मला सगळे देव दिसले आणि तुम्ही दिसलात. आपली आया बहिणी दिसल्या, आपल्या मुली, आपले भाऊ बन, सगळे आपल्या भावजाया, सगळे माझं परिवार, सगळं मला ह्या घरामध्ये दिसलं. जसे देव दिसले ना तसं दिसलं हो मला. खरं देवा परमेश्वरा उशीर केला, रडले तेवढं त्याचं मला तुम्ही फळ दिलं, माझ्या परिवाराला फळ दिलं. अहो जागा जर चांगली राहायला असली ना तर माणसाला कसं चांगलं वाटतं बघा. तेव्हा का तिकडचा फोटो पण इकडे आणलेला आहे, तुम्हाला दाखवते त्या घरचा फोटो बघा. सगळं चांगलं ना तिथलं. फेकाफेकी केली परी कसं आपल्याला जेवढं पाहिजे ना
तेवढं आणलेलंच आहे. अहो काय सामानच लय केलेले आहेत ना पोरीनं, नाही का. पहिली मी 1 नंबर सामान जमा करायला आणि 2 नंबर आपल्या सुनबाई. हे बघा चौकोन छान आहे बघा घर, नाही का. चौकोन छान आहे घर. कुठे नावं ठेवायला जागा नाही आहे. आणि तसं तर मी तुम्हाला काय म्हणलंय, आपल्या मंदिर सारखं घर आहे. आपल्या घराला मंदिरच समजावं लागतंय, तेव्हा तर आपल्याला देव येच बरकत देतो. तेव्हा तर आपल्याला वेस बरकत देतो देव परमेश्वर. का तिकडचा आणलाय फोटो. सगळं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. खरंच घर बनवणारा आणि घराचा मालिक लई मोकळ्या मनाचा असणार आहे आणि लई देवाचा ज्ञानी असणार आहे. तेव्हाच असं घर बनवलं. खरंच घर मालक खरंच लई गुणी असणार आहे घर मालक. खरंच मी मनातून सांगते, मनातून सांगते. आता हे इडव आता टाकणार आहे. बघा बघा तुमच्या भोळ्या बहिणीचा इडव बघा, सगळा इडव बघा. आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची बहीण आता खुश आहे, तुमच्या परिवारावर खुश आहे. नशीब काढून आले असते आपली सुनबाई आणि आपली मुलं, की ही एवढी जागा ह्यांना चांगली चांगली रूम भेटली. खरंच चांगली रूम भेटली, पसंत आली. आपल्या सुनबाईला पसंत आली, बस झालं. आपल्याला काय पाहिजे? आपली सुनबाई खुश तर आपण खुश. ते जर दुःखी असलं, कोणाच्या सासू सासऱ्याला बरं वाटतं हो, हे का नाही. कोणाच्या सासू सासऱ्यांना बरं वाटतं. असं वाटतं आपल्या आलेल्या सुनानी, आपल्या सुना नसतात त्या, आपल्या लेकी असतात. आणि मी लग्नातच म्हणलेलं आहे आणि लग्नाच्या पहिलंच म्हणले की माझ्या येणारे आहेत ना सुना नसणार आहेत, ते लेकी असणार आहेत. मी तसंच म्हणून समजले, पण मला गलतच समजलं सगळ्यांनी. जाऊ द्या, नादान आहेत, हे का नाही, नादान आहेत. कधीतरी कळन त्यांना की आपली सासू नाही ती आई आहे. हे बघा हे किचन आहे, अजून सामान नाही लावलेलं. हे बघा अजून जंबू बांधलेल्याच आहेत, अजून सामान नाही लावलं. आता थोडं लावलंय, आता हळूहळू लावत्यान पुरी आपल्या सामान, हळूहळू लावत्यान. ये मला दे गरम करून बिरेट, इथं ठेवते, जाऊ दे इथं ठेवते.
रेट आहे त्याच्यात. अहो बाहेरचं आणू खायला लागलेत ना पोरं आपले. जाऊ द्या, खाऊ द्या 4 दिवस. कसं काम करून करून थकलेत ना, काम करून करून थकलेत. राडा पडाय, अजून काय राडा काढा नाही. 12 वाजायला सगळेजण उठले तर गार झोप लागली सगळ्यांना. आनंद झाला आपल्याला. हो का, आता भांडे कुंडे लावलेले नाहीत, घासून ठेवलेले आहेत. आता आपली सुनबाई करून घेईन. अजून काहीच नाही, राडे रपटे काढलेले. हे बघा आपलं थोडंफार करून ठेवलेलं आहे.